नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. तर आजच्या अपडेटमध्ये आपण पाहणार आहोत, विहीर खोदण्यासाठी सरकार देणार आहे 4 लाख रुपयाचे अनुदान. तर यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा व याची संपूर्ण माहिती आजच्या अपडेटमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला तर मग आजच्या अपडेटला सुरू करूया. शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण आता मागेल त्या विहिरीसाठी सरकार देणार आहे 4 लाखांपर्यंत अनुदान. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विहीर खोदकाम करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. 4 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज कसा करायचा व लागणारे आवश्यक कागदपत्रे काय काय आहेत याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. शेतीमध्ये चांगल्या प्रकारचे उत्पन्न काढण्यास असेल तर पिकांना पाणी देणे आवश्यक असते. पाणी देण्यासाठी जर चांगली विहीर नसेल तर पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. बऱ्याच शेतकऱ्यांकडे अजूनही चांगली विहीर नाही. ही समस्या लक्षात घेताच महाराष्ट्र शासन रोजगार निर्मिती अंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी मागेल त्या विहीर योजना राबविण्यात येत आहे. अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा ही संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज लाभार्थ्यांनी मोबाईलवर सुद्धा करू शकतात. संपूर्ण प्रक्रिया बघा. खालीलप्रमाणे अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांना महा-एजीएस हे प्ले स्टोअरवरती ॲप सर्च करायचे आहे आणि त्यानंतर ती ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायची आहे. ॲप सुरू करा व वरील लाभार्थ्यांनी लॉग इन या पर्यायावर टच करा. अर्ज सादर केल्यावर तुम्ही या ठिकाणी अर्जाची सध्या स्थिती बघू शकता. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज निर्माण होईल. त्यामध्ये विहीर अर्ज पर्याय टच करा. या ठिकाणी लाभार्थ्याला स्वतःची माहिती भरावी लागणार आहे, जसे की लाभार्थ्याचे नाव, मोबाईल क्रमांक, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत आणि गाव कोणते आहे. वरील ही सर्व माहिती भरल्यानंतर लाभार्थ्यांनी जॉब कार्ड क्रमांक खालील चौकटीमध्ये टाकायचा आहे. त्याखाली जॉब कार्डचा फोटो टाकायचा आहे. लाभार्थी कोणत्या प्रवर्गात आहे ते निवडायचं आहे. लाभार्थ्याकडे जमीन किती आहे ती टाका. 8 प्रमाणे खालील चौकटीमध्ये विहीर भूबान क्रमांक टाका. हा क्रमांक सातबाऱ्यावर सुद्धा असतो. ही सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करायची आहे आणि खाली पुढे जा बटनावर क्लिक करायचं आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रमाण समिती पत्र दिसेल. पेजच्या शेवटी या परत पुढे जा यावर क्लिक करा. त्या ठिकाणी प्रपत्र ब असे पेज, त्याखाली या ठिकाणी तुम्हाला अर्ज जमा करायचा असे एक बटन दिसेल. त्या बटनावरती अर्ज करताना लाभार्थ्याने जो मोबाईल क्रमांक दिला आहे त्यावर एक OTP पाठवला जाईल. तो त्या चौकटीत टाका आणि अर्ज यशस्वी प्रस्तुत केला असा मेसेज तुम्हाला मोबाईलवरती दिसेल.